नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, नॉन बँकिंग फायनान्स कंपनी पुनावाला फिनकॉर्पनं आणखी एका नवीन बिझनेसमध्ये एंट्री केली आहे। हा बिझनेस आहे कन्झ्युमर ड्युरेबल लोनचा। कंपनीने अलीकडेच गोल्ड लोनमध्ये देखील प्रवेश केला होता। पुनावाला फिनकॉर्पचे पर्सनल लोन देण्यासाठी मोबिक्विक सोबत पार्टनरशिप केली आहे। मंगळवारी पुनावाला फिनकॉर्पच्या शेअर्सने 400 रुपयांचा टप्पा ओलांडला। गेल्या 5 वर्षांमध्ये कंपनीच्या शेअर्समध्ये 1900% अधिकची वाढ आपल्याला पाहायला मिळाली आहे। पुनावाला फिनकॉर्पने एक्सचेंजमध्ये फायलिंग करताना असं म्हटलंय की वेगानं वाढणाऱ्या लोन सेक्टरमध्ये पाऊल ठेवण्यासाठी कंपनीनं कन्झ्युमर ड्युरेबल लोन व्यवसायामध्ये प्रवेश केलाय। कंपनीने डिजिटल EMI कार्ड देखील सादर केलंय। डिजिटल EMI कार्डमुळे ग्राहकांसाठी ग्राहक उपयोगी वस्तू खरेदी करणं सोपं आणि सोयीस्कर होईल। पुनावाला फिनकॉर्पच्या मते कंपनी कन्झ्युमर ड्युरेबल लोनसाठी 5 मिनिटांमध्ये मंजुरी देणार आहे। नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी म्हणजेच NBFC पुनावाला फिनकॉर्पचे शेअर्स गेल्या 5 वर्षात 1900% अधिक वाढलेत। 24 एप्रिल 2020 रोजी कंपनीचे शेअर्स 19.75 रुपयांवरती होते। 22 एप्रिल 2025 रोजी पुनावाला फिनकॉर्पचे शेअर्स 401.95 रुपयांवरती पोहोचलेत। गेल्या 4 वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये 235% वाढ नोंदवली आहे। यावर्षी आतापर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये 28% वाढ झालेली आहे। त्याचवेळी गेल्या एका महिन्यामध्ये कंपनीच्या शेअर्समध्ये 16% वाढ झाली आहे। पुनावाला फिनकॉर्पच्या शेअर्सची 52 आठवड्याची उच्चांकी पातळी 513.95 रुपये एवढी आहे। त्याचवेळी कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्याची निचांकी पातळी ही 267.25 रुपये इतकी आहे। मंगळवारी पुनावाला फिनकॉर्पचे मार्केट कॅप हे 31,200 कोटी रुपयांच्या पुढे गेलेला आहे। कंपनीचे प्रमोटर्स हिस्सा जो आहे तो 62.53% आहे, तर सार्वजनिक हिस्सा हा 36.82% इतका आहे। अशा पद्धतीनं पुनावाला फिनकॉर्पने आणखी एका नवीन व्यवसायामध्ये एंट्री केलेली आहे, ज्यामध्ये फक्त 5 मिनिटांमध्ये तुम्हाला लोन मिळणार आहे। तर मग मित्रांनो, यावरती आपले मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।